नमस्कार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूसमधील BCom भाग 2च्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. गेले 2-3 लेक्चर आपण बँकांचे प्रकार या संदर्भात चर्चा करत आहोत. त्यामध्ये आपण व्यापारी बँका या संदर्भात चर्चा केलेली आहे. व्यापारी बँकांचे प्रकार या संदर्भात चर्चा झालेली आहे. त्यानंतर कालच्या लेक्चरला आपण सहकारी बँका, त्यांची रचना आणि त्यांची वैशिष्ट्ये या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बँकांचे पुढचे जे 2 प्रकार आहेत, एक आहे प्रादेशिक ग्रामीण बँका आणि दुसरा आहे विकास बँका, या संदर्भात आपण आजच्या लेक्चरला या बँकांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या बँकांचं नेमकं स्वरूप काय आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर बँकांची रचना आपण बघत असताना प्रामुख्यानं 2 प्रकारच्या बँका आपण सूचित आणि अनुसूचित व्यापारी बँका या संदर्भात चर्चा करत आहोत. त्यापैकी सूचित बँकामधला पुढचा बँकेचा प्रकार आहे त्याला प्रादेशिक ग्रामीण बँका असं म्हटलेलं आहे. विशेषतः देशाच्या आर्थिक विकासामध्ये बँकांनी मोठ्या प्रमाणात भूमिका बजावावी अशी अपेक्षा आहे. विशेषतः देशाच्या कृषी क्षेत्रा विकासामध्ये आणि ग्रामीण भागाच्या विकासात बँकांचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून 1975मध्ये भारतीय संसदेनं एक स्वतंत्र असा कायदा करून या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना आपल्या देशामध्ये केलेली आहे. या बँका राष्ट्रीयकृत बँकांनी पुरस्कृत कराव्यात, म्हणजे या बँकांची स्थापना राष्ट्रीयकृत बँकांच्या सहयोगी बँका या अर्थानं या बँका स्थापन कराव्यात. आणि या बँका स्थापन करत असताना त्यांच्या भांडवलामध्ये केंद्र सरकारनं 50% वाटा उचलावा. त्याचबरोबर ज्या राज्यामध्ये अशा प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन होणार आहेत त्या राज्यांनी 15% वाटा उचलावा भांडवलातला, आणि 35% भांडवल हे त्या राष्ट्रीयकृत बँकेनं, जी बँक अशी प्रादेशिक ग्रामीण बँक पुरस्कृत करणार आहे त्या राष्ट्रीयकृत बँकेनं तेवढं भांडवल त्याच्यामध्ये 35% घालावं. अशा प्रकारे एकूण भांडवलाची रचना या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या बाबतीमध्ये निश्चित करण्यात आली. आणि त्यानुसार या प्रादेशिक ग्रामीण बँका देशाच्या विशिष्ट अशा प्रदेशामध्ये, विशेषतः मागास भागामध्ये या बँकांची स्थापना करण्याचं ठरवण्यात आपल्याला आलेलं दिसून येतं. या बँकांच्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी बँकात या बँकांनी बँकिंग सेवा पुरवाव्यात, तिथल्या जनतेला बचतीची सवय लावावी, आणि त्याचबरोबर या भागातील जे लहान शेतकरी आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत, कारागीर आहेत व लघु उद्योजक आहेत, यांना पतपुरवठा करणं ही कार्ये या बँकांच्या मार्फत केली जावीत. आणि त्या विशिष्ट अशा प्रदेशाचा सर्वांगीण विकास या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमातून व्हावा या दृष्टीनं या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना आपल्या देशामध्ये केलेली आहे. आता या बँकांची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, तर त्याच्यामध्ये या बँकांची स्थापना करण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ग्रामीण भागामधला जो दुर्बल समाज घटक आहे, या दुर्बल समाज घटकाच्या पतपुरवठाविषयक गरजा आहेत, त्या गरजाची पूर्तता करण्यासाठी या प्रादेशिक बँका स्थापन झालेल्या आहेत. आणि त्यामुळं या बँकांचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समाजातील दुर्बल समाज घटकांच्या पतविषयक गरजा पूर्तता करणं, यासाठी बँकांची स्थापना झालेली आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या प्रादेशिक ग्रामीण बँका या रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये तर काम करतातच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासाठी जो स्वतंत्र असा प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 स्थापन केलेला आहे, मंजूर केलेला आहे, तर त्या कायद्यातल्या तरतुदीच्या अनुषंगानं आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या आधारे या प्रादेशिक ग्रामीण बँकांचं नियंत्रण आणि नियमन केलं जातं. हे दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सांगता येतं ते म्हणजे या बँकांना रिझर्व्ह बँकेनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे भारत सरकारच्या मालकीच्या ज्या बँका आहेत, ज्यांना आपण राष्ट्रीयकृत बँका असं म्हणतो, तर त्याच पद्धतीनं या बँकांची मालकीसुद्धा ही सरकारकडंच आहे.
आणि त्यामुळे या बँकांना सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील बँकासारखा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका जी कामं करतात त्याच कामं किंवा त्याच प्रकारची कार्य या बँकांना करायला परवानगी देण्यात आलेली आहे. या बँकांचं पुढचं वैशिष्ट्य आहे म्हणजे या बँकांचं जे कार्यक्षेत्र आहे ते 1 किंवा 2 जिल्हे एवढ्या जिल्ह्यांच्या भौगोलिक सीमा इतकंच या बँकांना कार्यक्षेत्र दिलेलं आहे. म्हणजे त्या विशिष्ट अशा प्रादेशिक जिल्ह्याचा, विशिष्ट अशा ग्रामीण मागास जिल्ह्याचाच विकास करावा या दृष्टीनं 1 किंवा 2 जिल्हे एवढंच कार्यक्षेत्र या बँकांना दिलेलं आहे. या बँकांच्या कर्जाच्या व्याजदराच्या बाबतीमध्ये असा नियम घातलेला आहे की या बँकांचा कर्जाचा व्याजदर हा सहकारी बँकांच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे ग्रामीण भागातल्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांच्यापेक्षा या बँकांचा कर्जाचा व्याजदर हा कमी असेल, त्यांच्यापेक्षा तो जास्त असणार नाही अशी तरतूद या बँकांच्या नियमात केलेली आहे. त्याचबरोबर या बँकांना बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 जो 1949चा बँकिंग नियमन कायदा आपल्या देशामध्ये आहे, तर त्या कायद्यानुसार सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवसाय आणि बँकिंग कार्य या बँका करू शकतात. जरी त्या प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणून विशिष्ट जिल्ह्यापुरतं त्यांचं कार्यक्षेत्र असलं तरी कार्य मात्र इतर सर्व बँकांच्या प्रमाणेच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार सर्व प्रकारचा बँकिंग व्यवसाय आणि बँकिंग कार्य या बँका करू शकतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या बँकांचं जो प्रगतीचा आढावा आहे तो ज्या बँकांनी या बँकांना पुरस्कृत केलेला आहे, म्हणजे ज्या राष्ट्रीयकृत बँकांचे सहयोगी बँक म्हणून या बँकांची स्थापना झालेली आहे त्या राष्ट्रीयकृत बँका या बँकांच्या प्रगतीचा आढावा घेतात आणि त्याचबरोबर त्यांना कार्याच्या संदर्भात काही सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा या राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातूनच या प्रादेशिक ग्रामीण बँकांना देता येतात. तर या पद्धतीनं या प्रादेशिक ग्रामीण बँकांची ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या बँका आपल्या बँकिंग व्यवस्थेमध्ये आहेत, त्यांना आपण विकास बँका असं म्हणतो. आणि या विकास बँकामध्ये विशेषतः या एक स्वतंत्र प्रकारच्या बँका आहेत. अर्थपुरवठ्यामध्ये विविधांगी कार्य करणाऱ्या या संस्था आहेत आणि या बँकांना विकास कार्यासाठी व्यापक कार्य करण्याचा आधार हा कायद्यानं प्राप्त झालेला आहे. या बँका विशेषतः दीर्घमुदती कर्जपुरवठा न करता किंवा कर्जपुरवठा करतानाच उद्योग आणि व्यापार आणि कृषी क्षेत्रासाठी अल्प, मध्यम तसंच दीर्घमुदतीचा कर्जपुरवठा देणे, उद्योगांना विशेषतः बीज भांडवल उभा करून देणं, भाग भांडवल विक्रीची हमी देणं, कर्जासाठी हमी देणं, त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या क्षेत्रांना आवश्यक असणारा तांत्रिक सल्ला देण्याचं कार्य या विकास बँकांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे या विकास बँका उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राला दीर्घमुदतीचा पतपुरवठा तर करतातच, परंतु त्याशिवाय इतर जी सेवाविषयक कार्य आहेत, विशेषतः उद्योगांच्या संदर्भामध्ये त्यांना आवश्यक असणारं बीज भांडवल उभा करून देणं, त्याचबरोबर त्यांच्या शेअर बाजारातल्या भाग विक्रीला हमी मिळवून देणं, त्यानंतर या उद्योग आणि व्यापाऱ्यांना जर आवश्यक असणारी कर्जाची हमी आवश्यक असेल तर अशी हमी देणं, यासारखी कार्य आणि विशेषतः त्याच्यामध्ये उद्योग आणि व्यवसायामध्ये जे टेक्निकल नॉलेज आवश्यक असतं, तांत्रिक सल्ला जो आवश्यक असतो तो तांत्रिक सल्लासुद्धा देण्याचं कार्य या बँका आपल्या दैनंदिन कार्यामध्ये करतात. त्याचबरोबर विकास बँका या संज्ञेमध्ये आपल्याकडच्या डेव्हलपमेंट बँका, विकास बँका आणि अर्थपुरवठा करणारी जी महामंडळं आहेत वेगवेगळी, सरकारी असतील, खाजगी असतील, या सर्वांचा समावेश विकास बँक या संज्ञेमध्ये येतो. म्हणजे विकास बँक या संज्ञेमध्ये वेगवेगळ्या विशिष्ट अशा कार्यासाठी स्थापन झालेल्या ज्या विकास बँका आहेत, अशा खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या विकास संस्था बँका आणि त्याचबरोबर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातली महामंडळ, विशेषतः सरकारनं स्थापन केलेली वेगवेगळी अर्थपुरवठा महामंडळं, ती राज्य पातळीवर असतील, केंद्र पातळीवर असतील, तर या सर्वांचा समावेश विकास बँक या संज्ञेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि यातील नेमका फरक जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये विकास बँका या कृषी उद्योग, विदेश व्यापार, घर बांधणी, भांडवल बाजार इत्यादी क्षेत्रांना दीर्घ मुदतीचा निधी पुरवतात.
त्याचबरोबर इतर अनुषंगिक कार्य पण या बँका करतात. तर अर्थपुरवठा करणारी महामंडळं जी आहेत ही कंपन्यांच्या भागभांडवल उभारणीमध्ये सहभागी होतात आणि या कंपन्यांच्या विकास आणि व्यवस्थापनाची जबाबदारी ही आर्थिक महामंडळं घेतात. तर साधारणपणे या विकास बँका आणि आर्थिक महामंडळं यांना एकत्रितरित्या आपल्याकडं विकास बँका असं संबोधलेलं आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या विकास बँकांचं योगदान देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात असलेलं दिसून येतं. विशेषतः देशाच्या ग्रामीण भागाचा विकास, उद्योग क्षेत्राचा विकास, व्यापार क्षेत्राचा विकास यामध्ये या बँकांचं वैशिष्ट्यीकरण झालेलं आहे. विशिष्ट अशा प्रकारचे क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या अत्यंत कार्यकुशल अशा संस्था आहेत आणि त्यामुळं देशाच्या आर्थिक विकासामध्ये या विकास बँकांचं योगदान हे आपल्याला फार मोठं दिसतं. तर या विकास बँकांची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घेता येतील. तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विकास बँका या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा बँका आहेत. या बँकांची जी स्थापना केलेली आहे ती वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी केलेली आहे. एखादं विशिष्ट असं कार्य अर्थव्यवस्थेतलं पूर्ण करण्यासाठी या बँकांची स्थापना केलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर HDFC हे जे मंडळ आहे, हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तर हे घरबांधणीच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट असं कार्य करणारी ही संस्था आहे. फक्त घरबांधणीसाठी आवश्यक असणारा पतपुरवठा आणि अनुषंगिक कार्य, तर अशा विशिष्ट अशा कार्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या या विकास बँका आहेत. आणि या बँका उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रामध्ये मुदती कर्ज देण्यामध्ये या बँकांना वैशिष्ट्यीकरण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आहेत ती कर्ज देण्यामध्ये एक विशेष पारंगतता, एक विशिष्ट कार्यकौशलता या बँकांच्या अंगी प्राप्त झालेली आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या विकास बँकांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विकास बँका देशातील उद्योग, व्यापार आणि कृषी या क्षेत्रांना आवश्यक असणारा मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये अल्पमुदतीच्या पतपुरवठ्यासाठी किंवा नाणे बाजारातल्या पतपुरवठ्यासाठी आपल्याकडे व्यापारी बँका मोठ्या प्रमाणात काम करतात. परंतु या उद्योग, व्यापार आणि शेती क्षेत्राला जो मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा करावा लागतो त्याची व्यवस्था या अल्पमुदती पतपुरवठा रचनेमध्ये नाही. आणि त्याच्यासाठी या विकास बँका या देशातल्या उद्योग आणि व्यापार क्षेत्राला आणि शेती क्षेत्राला आवश्यक असणारा जो मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा आहे, साधारणतः मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा म्हणजे ज्या कर्जाच्या परतफेडीची मुदत ही 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे, आणि दीर्घ मुदतीचा याचा अर्थ साधारणपणे ज्या कर्जाची मुदत ही प्रामुख्यानं 5 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा कर्जांचा विचार या बँकांच्या मध्ये केला जातो, या विकास बँकांच्या माध्यमातून केला जातो. आणि त्या दृष्टीनं हा दीर्घ आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यामध्ये या विकास बँका त्या ठिकाणी काम करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विकास बँकांना ठेवी स्वीकारता येत नाहीत. बँकांच्या कार्यामध्ये आपण बघितलेलं आहे की बँका ज्या व्यापारी बँका आहेत विशेषतः किंवा सहकारी बँका आहेत त्या प्राथमिक कार्यामध्ये आपल्या सभासदाकडून किंवा समाजातल्या ज्या व्यक्तींच्याकडं त्यांच्या उत्पन्नातून पैसे शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्याकडून विविध प्रकारच्या ठेवी या बँका आकर्षक अशा ठेव योजनांच्या माध्यमातून स्वीकारत असतात. परंतु विकास बँकांना मात्र लोकांच्याकडून अशा ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे विकास बँका या दीर्घ मुदतीची कर्ज देत असतात आणि साधारणपणे ठेवी असतात त्या अल्पमुदतीच्या असतात. आणि त्यामुळं अशा अल्पमुदतीच्या ठेवी या माध्यमातून बँकांनी जर घेतल्या तर त्यांना कर्ज दीर्घ मुदतीची दिलेली असतात. त्यामुळं अल्पमुदतीच्या ठेवी त्यांना परत करता येणं शक्य होत नाही आणि त्यामुळं शक्यतो या बँकांना ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिली जात नाही. आणि त्यामुळं विकास बँका या प्रामुख्यानं कर्ज पुरवठ्यासाठी किंवा भांडवल उभारणीसाठी शेअर बाजारावर किंवा भाग विक्रीवर आणि कर्ज रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध करत असतात. ठेवी हा यांच्या भांडवलाचा मुख्य आधार असत नाही. व्यापारी बँकांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये
भांडवलामध्ये ठेवी हा एक महत्त्वाचा भाग असतो, परंतु विकास बँकांना अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारता येत नाहीत. हे एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला विकास बँकांचं सांगता येईल. त्याचबरोबर या विकास बँकांच्या कार्यात विविधता आहे, की या विकास बँका केवळ कर्ज पुरवठा करण्याचं काम करत नाहीत, तर आपण बँकांची जी दुय्यम कार्य बघितली आहेत त्याच्यामध्ये जी सेवा कार्य आहेत विशेषतः, तर या सेवा कार्यामधली भाग विक्रीची हमी देणं, कर्ज हमी देणं, त्यानंतर उद्योग आणि व्यापार संस्थांच्या भागभांडवलाच्या उभारणीमध्ये सहभागी होणं, विशेषतः नवीन कंपन्यांच्या बाबतीमध्ये बाजारातून त्यांना भागभांडवलाच्या विक्रीची हमी देणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना जी हमीपत्रं लागतात ती कर्ज हमी देणं, अशा विविध प्रकारची कार्य या विकास बँका करतात. म्हणजे विकास बँकांच्या कार्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विविधता आहे. केवळ कर्ज देणं किंवा कर्ज पुरवठा करणं अल्प आणि मध्यम मुदतीचा एवढ्यापुरतं या बँका काम करत नाहीत, तर इतरही अनुषंगिक जी कार्य आहेत, विशेषतः सल्ला आहे, कर्ज पुरवठा हमी आहे, भाग भांडवल विक्री आहे, भाग विक्रीची हमी आहे, या सर्व प्रकारची कार्य म्हणजे या बँकांच्या कार्यामध्ये अनेक प्रकारची आपल्याला विविधता त्या ठिकाणी असलेली दिसून येते. हेही या विकास बँकांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आयातदारांना कर्ज पुरवठा हा सुद्धा या विकास बँकांचं वैशिष्ट्य आहे, की आयातदार व्यक्ती ज्या वेळेला विविध देशातून आपल्या मालाची आयात करत असतात, अशा वेळेला या आयातदारांना निर्यातदारांच्याकडून ज्या वस्तू आपण आयात केलेल्या आहेत त्या वस्तूंचे पैसे हे देण्यासाठी या बँका त्या ठिकाणी मदत करतात. विशेषतः आयात निर्यात व्यवस्थेमध्ये आयातदार आणि निर्यातदार हे काय प्रत्येकाच्या एकमेकाच्या ओळखीचे असतीलच असं नाही. अशा वेळेला या आयात निर्यातीमध्ये जो कर्जपुरवठा आहे, आयातदारांना जो कर्जपुरवठा आहे तो बँकांच्या माध्यमातून केला जातो आणि आयात वस्तूची किंमत ही या बँकांच्या माध्यमातून या कर्जाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि बँकांच्या माध्यमातूनच या आयातदारांचे बाकीची जी कार्य आहेत, विशेषतः मालाची कागदपत्रं मिळवणं, मालाची किंमत देणं या संदर्भात किंवा निर्यातदारांना हमी देणं यासारखी जी कार्य आहेत आयातीच्या संदर्भातली, ही या विकास बँकांच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य या विकास बँकांचं आहे की म्हणजे या विकास बँका अर्थव्यवस्थेतील खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या संस्थांना मदत करतात. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं तर खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी अशा तिन्ही प्रकारच्या व्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे या विकास बँका कुठल्याही क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या असू देत, खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या असू देत, सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या असू देत, या संस्था खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व संस्थांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतात आणि त्यामुळं या खाजगी बँका किंवा या विकास बँका खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व संस्थांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पतपुरवठा करतात. त्याचबरोबर तांत्रिक सल्ला देतात किंवा इतर प्रकारची जी विविध कार्य आहेत ती विविध कार्य या दोन्ही प्रकारच्या संस्थांच्या बाबतीमध्ये या बँका करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बचत आणि गुंतवणूक वाढीमध्ये या बँका मदत करतात, की देशातील विशेषतः भाग बाजार असेल, शेअर बाजार असेल, प्राथमिक असेल, दुय्यम असेल, या भागामध्ये या शेअर बाजारामध्ये देशातील सर्वसामान्य व्यक्तींनी गुंतवणूक करावी याच्यासाठी या विकास बँकांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा या लोकांना उपलब्ध करून देतात. विशेषतः बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून लोकांनी शेअर बाजारामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रकारचे या सहकारी बँकांच्या माध्यमातून किंवा इतर बँकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुंतवणूक त्यांनी या क्षेत्रामध्ये करावी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असणारा भांडवल पुरवठा या सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून म्युच्युअल फंड असेल, शेअर बाजार असेल यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये या लोकांनी गुंतवणूक करावी आणि आपल्याकडील बचतीचं रूपांतर देशाच्या भांडवलामध्ये करावं यासाठी या विकास बँका मोठ्या प्रमाणात आपल्या देशात काम करत असलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर या विकास बँका जरी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्थापन होत असल्या तरी या बँकांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणं असत नाही, तर या बँका
सार्वजनिक हित साधण्याच्या दृष्टीनं या बँका काम करत असतात. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचा विकास व्हावा, लोकांच्या हिताच्या दृष्टीनं आवश्यक असणारी अर्थव्यवस्थेची जी क्षेत्र आहेत, मग ती शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, तर या क्षेत्रांचा बहुअंगी विकास व्हावा, या क्षेत्रांच्यामध्ये कार्यक्षमतेने विकास व्हावा, हा हेतू या विकास बँकांच्या स्थापनेमध्ये आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं, नाबार्डचं उदाहरण घेतलं तर नाबार्ड ही संस्था शेती आणि ग्रामीण विकासाचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या हेतून स्थापन झालेली आहे. नफा मिळवणं हा काय नाबार्डचा हेतू नाही. तसंच इतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या विकास बँका ज्या आहेत त्या विशिष्ट अशा क्षेत्राच्या विकासासाठी, विशेषतः सार्वजनिक हित लोकांचं साधावं आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूनं या सर्व विकास बँका स्थापन झालेल्या आहेत. अत्युच्च नफा मिळवणं किंवा सर्वोच्च नफा मिळवणं हा या बँकांचा हेतू असत नाही. त्याचबरोबर अर्थपुरवठ्यातील उणीव दूर करणं हे सुद्धा या विकास बँकांचं वैशिष्ट्य आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अल्पमुदती, मध्यम मुदती, दीर्घ मुदती अशा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थपुरवठा देशातील अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रांना आवश्यक असतो. आणि हा अर्थपुरवठा करत असताना नाणे बाजार आणि भांडवल बाजार या दोन्हीच्या माध्यमातून हा अर्थपुरवठा होत असतो. नाणे बाजारामध्ये प्रामुख्यानं अल्पमुदती कर्जविषयक गरजा पूर्ण केल्या जातात, तर उद्योग आणि व्यवसायाच्या दीर्घ मुदतीच्या ज्या कर्जविषयक गरजा आहेत त्या प्रामुख्यानं भांडवल बाजाराच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. तर या भांडवल बाजार आणि नाणे बाजार या दोन्हीच्या मदतीतून देशाच्या अर्थपुरवठ्यामध्ये जी उणीव आहे ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न या विकास बँकांच्या माध्यमातून देशामध्ये केला जातो. आणि त्याच्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे या विकास बँका देशाच्या आर्थिक विकासामध्ये फार मोठा सहभाग या विकास बँकांचा आहे. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या आर्थिक विकासामध्ये या विकास बँकांचं योगदान फार मोठं आहे. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या विकासामध्ये, देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये आणि व्यापार क्षेत्राच्या विकासामध्ये या विकास बँकांनी फार मोठी भूमिका विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या विकास बँकांनी बजावलेली आहे. आणि त्यामुळं देशाचा आर्थिक विकास जो आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, तर या मोठ्या प्रमाणातील आर्थिक विकासामध्ये या विकास बँकांचंही फार मोठं योगदान आपल्या देशामध्ये असलेलं दिसून येतं. तर या पद्धतीनं आजच्या या लेक्चरमध्ये आपण बँकांच्या प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या 1975च्या कायद्यानं स्थापन झालेल्या आहेत आणि देशातील ग्रामीण भागाचा वैशिष्ट्यपूर्ण विकास करण्याच्या उद्देशानं 1975च्या कायद्यानुसार स्वतंत्र अशा या बँका स्थापन झालेल्या आहेत. तर त्या बँकांची वैशिष्ट्ये आणि त्या बँकांचं स्वरूप या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये या ज्या विकास बँका आहेत, विशेष अशा क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन केलेल्या या बँका आहेत, विशेष अशा क्षेत्राला पतपुरवठ्यासाठी स्थापन केलेली ही महामंडळं आहेत. खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून अशा या विकास बँका स्थापन झालेल्या आहेत. त्या विकास बँकांची सुद्धा वैशिष्ट्ये आपण या भागामध्ये बघितलेली आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये या बँकिंग क्षेत्रातल्या ज्या इतर प्रकारच्या बँका आहेत, ज्याच्यामध्ये स्थानिक बँका आहेत, त्यानंतर पेमेंट बँका आहेत, लघुवित्त पुरवठा बँका आहेत, त्या बँकांच्या संदर्भात या बँका नेमक्या काय त्यांचं स्वरूप आहे आणि या बँकांची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत या संदर्भात आपण नेक्स्ट पिरियडला चर्चा करू. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.